करून देण्यात येईल। सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेला वासोटा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि रणनीतीचे प्रतीक आहे। पर्यटकांच्या सुरक्षित, सुलभ व पर्यावरणपूरक प्रवेशाकरता मुनावडे ते वसोटा किल्ला रोपवे प्रकल्प नियोजित आहे। नाशिक येथे रामकाल पथ विकास प्रकल्पांतर्गत करण्यात येणारी कामे प्रगतीपथावर आहे। राज्यातील तिसरी चित्रनगरी नवरगाव तालुका रामटेक जिल्हा नागपूर येथे विकसित करण्यात येणार आहे। रामटेक येथे रामसृष्टी व कालिदास सृष्टी उभारण्यात येईल। तसेच महाकवी कालिदास यांचे जीवनचरित्र सर्वसामान्य जनतेला व नवीन पिढीला कळावे याकरता चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक ते सहाय्य करण्यात येईल। देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी राज्यात असलेल्या 5 ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी व तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नियमित आढावा, समन्वय व नियंत्रण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे। पंढरपूर मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून पुढील विकास कामाचे नियोजन प्रगतीत आहे। महानुभाव पंथी यांच्या विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा विकास करण्याची कामे प्रगतीपथावर असून त्याकरता आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल। स्तंभ दुसरा, शाश्वत उपक्षेत्र पहिले, शाश्वत शहरी विकास। 2047 पर्यंत राज्याची नागरी लोकसंख्या 70% होणार असून स्थूल राज्य उत्पन्नात या घटकाचे 75% 80% योगदान असणार आहे। राज्यात शाश्वत शहरी विकास करण्यासाठी करिता 10 पेक्षा जास्त सक्षम प्रादेशिक विकास प्राधिकरणे स्थापन करणे, 50 पेक्षा अधिक सुनियोजित बहुउपयोगी शहर समूह विकसित करणे, वाहतूक केंद्रित विकास तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सेवा 100% डिजिटाइज करण्याचे नियोजित आहे। मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 140 अब्ज डॉलर्सवरून 300 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। वडाळा येथे जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब स्थापन करण्यासाठी 130 एकर जमीन वाटप करण्यात आली आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील ठाणे ते तलासरी मधील 3 स्थानकांचे कामे फेब्रुवारी 2027 अखेर पूर्ण होणार आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पाद्वारे निर्माण होणाऱ्या आर्थिक मूल्याचा फायदा घेण्यासाठी विरार, बोईसर आणि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवतीच्या क्षेत्राच्या विकासाकरिता बृहत आराखडा तयार करण्यात येईल। अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू परिसरातील तिसरी मुंबई 3.0 विकसित करण्यात येईल। या अंतर्गत कर्नाळा, साई, चिरनेर, रायगड, पेन आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्रे ही ग्रीनफील्ड विकास केंद्र म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे। वाळवंज जिल्हा पालघर येथे चौथी मुंबई विकसित करण्याचे नियोजित असून त्या अंतर्गत लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंगसाठी विकास केंद्रे निर्माण करण्यात येतील।